सो हाय गाईज, अग्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर शुभ सकाळ. आज सकाळी सकाळी बाबा गेलत मटण आणायला. बघा आणले बाबांनी आज आणलेलं मटण. त्याला असं ताटलीत काढून घेतला. लगेच इकडे वाटणाची तयारी करायला घेतली. मग बघा वाटण बनवायला घेतले. खोबरा, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर. लगेच इकडं मटण पण धुवून घेतला. लगे इकडं कांदा कापला, टमाटर कापला आणि लसूण सोलला. लगे वाटण पण इकडं झाला. माझा बोलता मी मटण घालता मौलो घाला. त्यावेळी पेटवले गॅस, त्याच्यावर ठेवला कुकर. कुकरमध्ये टाकला तेलानं टाकला कांदा आणि लसूण. मग नंतर टमाटर टाकला. मग सगळा मिक्स करून घेतला. त्याच्यात टाकली थोडीशी हळद, आपला आगरी मसाला. मग असं 3 चमचा आगरी मसाला टाकला आणि त्याला मिक्स करून घेतला. मग त्याच्यात टाकला मटण. मग मटण पण मस्त असं मिक्स करून घेतला. त्याच्यात टाकलेला बटाटा मस्त असं मिक्स केल्यावर नंतर त्याच्यामध्ये टाकल्या 3 मिरच्या. मग आपण बनवलेला वाटण, मग तो पण सगळा मिक्स करून घेतला. मग टाकला मटण मसाला, मग तो पण घेतला मिक्स करून. मग गरम करत ठेवलेला पाणी, मग तो टाकला त्या मटण मध्ये. मग तो पण आता घेऊ आपण मस्त मिक्स करून. ठीक आहे. मग एक उकळा येईपर्यंत ठेवू. मग उकळा आला, मग त्याला असं मिक्स केला. लावू आता कुकरचा झाकण. मग लावला कुकरचा झाकण आणि 8 शिट्ट्या घेतल्या. 8 शिट्ट्या घेतल्यानं बघा मस्त मटण शिजला. आता आपला बघा तुम्ही दिसतच मटण मस्त शिजले. मग आम्ही गेलो जरा बाहेर, आम्हाला जरा काम होता. मग जरा गेलो बाहेर. मग बाहेर गेलो. मग तिथून येताना आम्हाला भेटली मच्छी. मग आणली संध्याकाळच्याला मच्छी. मग लगेच घेतला इथं जेवायला. मग जेवलो ना, जरा झोपलो. उठल्यानंतर लगेच चहा ठेवला आणि एकीकडे दूध तापत ठेवला. मग लगेच घेतला तोंड धुवून. मग तोंड बिन धुवला. मग चला आता चहा पियाचा आपल्याला. मग काय तोंड धुवला ठेवला उन्हावणी. मग पहिले उन्हावणी घाटलून घेतला. मग इकडं उन्हावणी घाटलून ठेवला साईडला ना. लगेच चहा घेतला प्यायला. मग चहा पिला ना, लगेच उन्हावणी मलाला घेतला. मग आता उन्हावणी पण आपला मलून गेला. मग उन्हावणी मलून झाला ना, त्याला ठेवला आता साईडला ना. मग आपण आणलेली मच्छी घेतली धुवायला. मग मस्त मच्छी साफबीफ करून घेतली, धुवून घेतली. मग तिला घेतला आता सगळा मीठ मसाला लावायला. त्या हलव्याला पहिले लावले अद्रक, मिरची, लसूणची पेस्ट. त्याच्यात टाकली थोडीशी हळद, आपला आगरी मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबू पिळला. आणि त्याला असं मस्त मिक्स करून घेतला. सगळ्या बोट्यांना लावून त्याला ठेवला फ्रीजमध्ये. मग लगेच इकडं घेतली मांदेली. मग त्याच्याने रेडीमेड पीठ भेटतं ना, तोच लावलेला. चवीनुसार मीठ टाकला आणि थोडासा पाणी. नंतर अद्रक, मिरची, लसूणची पेस्ट लावली. मग त्याला पण ठेवू आता फ्रीजमध्ये. मग त्याला पण ठेवला फ्रीजमध्ये. घेतल्या भाकरी भुजाला. मग लगे आता भाकरी, आपल्या आगरी लोकांना भाकरी शिवाय घास नाही देत. लगेच भाकरी भुजायला घेतल्या.
तिकडे भाकरी झाल्या, मग इकडे लगेच लंगरी घेतली, त्याच्यामध्ये टाकला तेल, मग तेलान टाकली आपली पेस्ट बनवली ना ती, अद्रक मिरची लसूण कोथिंबीरची, मग टाकली थोडीशी हळद मसाला, मग त्याच्यानं टाकला तो डोका आणलेला ना तो, चवीनुसार मीठ पीठ आणि तो डोका टाकला. जुनी डोका पहिले असा बनवायची ना, तसा बनवला. मग त्याच्यानं टाकल्या वरव्याच्या शेंगा आणि टमाटर, मग त्याला मिक्स करून घेतला आणि त्याच्यानं टाकला 1 ग्लास पाणी ना, त्याला ठेवला गॅसवर. मग त्याला मस्त उकळला आला तेव्हा दिला झाकण. मग त्यावर इकडे ठेवला तवा तापायला, मग तव्यानं टाकला तेल, मग लगेच इकडे फ्रीजमधून बोट्या काढून घेतल्या आणि इकडे लगे बनवला रवा, पीठ, मीठ, मसाला, हळद मिक्स केला आणि मग आता त्याच्यानं टाकू बोट्या. मग टाकल्या त्याच्यानं सगळ्या बोट्या अशा लावून घेतला त्याला. मग इकडे तवा पण आपला तापले, मग एक एक करून सगळ्या बोट्या टाकल्या त्याच्यात. एका साईडने शिजून दिले, मग आता दुसऱ्या साईडने शिजायला ठेवल्या. मग बोट्या पण आपल्या शिजल्या. मग लगेच इकडे बघला तर डोक्याचा रस्सा पण मस्त शिजली. मग घेतली इकडे लगेच मांदेली तलाला. मग तवा तापत ठेवलेला, त्याच्यानं तेल टाकला, मग एक एक करून सगळी मांदेली टाकली त्याच्यात. मग एका साईडने शिजून दिली, दुसऱ्या साईडनं पण शिजली. मग अशी झाली आपली मस्त मांदेली पण तळून. मग यानं विचारला कसं झाले, तर बघा कसं करताना मस्त. तर असा होता आपला आजचा दिवस. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली.